स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इयत्ता 10वीचा युनिट 3 मधील दुसरा लेसन, तो म्हणजे अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर. म्हणजेच भिकाऱ्याने शिकवला आयुष्याचा धडा, असा त्याचा मराठीत अर्थ घेऊ शकतो. अतिशय सुंदर असा हा लेसन आहे आणि निश्चितच आपल्यालाही या लेसनपासून काहीतरी शिकायला मिळेल. या लेसनचं जे लिखाण केलेलं आहे ते केलेलं आहे सुधा मूर्ती यांनी. ओके, अतिशय उत्कृष्ट अशी लेखिका आहे आणि खूप चांगल्या लघुकथा या लेखिकेने लिहिलेल्या आहेत. तर ही जी लघुकथा आहे किंवा ही जी स्टोरी किंवा हा लेसन जो आहे तो आपल्याला अतिशय छान असा मेसेज देतो. या लेसनमध्ये जे मेन कॅरेक्टर आहे ते आहे मीना नावाचं. आता ही लेखिकेची मैत्रीण आहे आणि तिची जी प्रवृत्ती आहे ती कशी आहे तर एक निराशावादी आहे आणि ती तिच्या आयुष्यामध्ये काय बदल घडतात, तिच्या आयुष्यात कुठला घटना घडते की जेणेकरून तिचं मतांतर होतं आणि ती काय होते आशावादी बनून जाते. ती काय घटना आहे ती आज आपण काय करणार आहोत ह्या लेसनमध्ये अभ्यासणार आहोत. अतिशय छान असा लेसन आहे आणि मला खूप आवडलेला आहे. निश्चितच ज्यावेळेस तुम्ही ह्या लेसन ऐकणार त्यावेळेस तुम्हाला सुद्धा तो आवडेल. चला तर आता वेळ न गमावता सुरुवात करूयात. अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर हा लेसन समजून घ्यायला. महत्त्वाची सूचना एक अशी आहे की या लेसनचे जे काही प्रश्न उत्तर आहेत, ओके, किंवा मार्जिन क्वेश्चन्स आहेत, या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला एक स्पेशल व्हिडिओ मी त्याच्यावर बनवणार आहेत, त्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. डिस्क्रिप्शनमध्ये बघा, या लेसनचे प्रश्न उत्तरं आणि मार्जिन क्वेश्चनचे आन्सर्स तुम्हाला त्यामध्ये मिळून जातील. चला तर आता वेळ न गमावता सुरुवात करतोय आपण अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर हा लेसन समजून घ्यायला. अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर म्हणजे भिकाऱ्याने शिकवला आयुष्याचा धडा, असं या लेसनचं नाव. आपण बघतोय लाईन टू लाईन एक्सप्लेनेशन. बघा, मीना इज अ गुड फ्रेंड ऑफ माइन. मीना माझी चांगली मैत्रीण आहे. शी इज अन LIC ऑफिसर अर्निंग अ गुड सॅलरी. ती एक काय तर LIC ऑफिसर म्हणजे विमा अधिकारी आहे. अर्निंग अ गुड सॅलरी आणि चांगल्या प्रकारची नोकरी तिला आहे. बट देअर वॉज ऑलवेज समथिंग स्ट्रेंज अबाउट हर. परंतु मला तिची एक गोष्ट काय होती तर नेहमी खटकत असे. शी वॉज फॉर एव्हर अनहॅपी. ती नेहमी कशी असायची तर दुःखी असायची. वेन एव्हर आय मेट हर आय वुड स्टार्ट टू फील डिप्रेस्ड. जेव्हा केव्हा मी तिला भेटत होते, आय वुड स्टार्ट टू फील डिप्रेस्ड, मला कसं वाटायचं तर उदास वाटायचं. इट वॉज ॲज दो हर ग्लूम अँड सिनिसिझम हॅड अ वे ऑफ स्प्रेडिंग टू अदर्स. इट वॉज ॲज दो हर, तिचं जे काही ग्लूमी म्हणजे काय फिलिंग ऑफ सॅडनेस, ओके, म्हणजेच एक दुःख, त्याला आपण म्हणतो औदासीन्य. आणि सिनिसिझम म्हणजे काय दिले अ डिस्ट्रेसफुल ॲटिट्यूड, एक उपेक्षावादी वृत्ती किंवा मग एक शंकेखोराची जी वृत्ती आहे तिची, ती काय तर जणू इतरांकडे आपोआप ती पसरत होती. म्हणजे ग्लूमी आणि सिनिसिझम ही जी नेचर आहे तिचं ते ॲटोमॅटिकली काय व्हायचं तर इतरांकडे पसरत होतं. शी नेवर हॅड एनिथिंग पॉझिटिव्ह टू से ऑन एनी सब्जेक्ट ऑर अबाउट एनी पर्सन. कुठलाही विषय किंवा कुठली व्यक्ती असो ती त्याबद्दल कधीही चांगला आणि सकारात्मक बोलत नव्हती. फॉर इन्स्टन्स, उदाहरण म्हणजे बघा, थोडक्यात उदाहरण दिलं एक. आय माइट से टू हर, जर मी तिला म्हटलं, मीना डिड यू नो राकेश हॅज कम फर्स्ट इन हिज स्कूल. मीना तुला माहिती आहे का, डिड यू नो तुला माहिती आहे का, राकेश हॅज कम फर्स्ट इन हिज स्कूल. राकेशचा काय झालं त्याच्या शाळेत पहिला नंबर आला ते. मीनाज इमिजिएट रिस्पॉन्स वुड बी टू बिलिटल द अचिव्हमेंट. मीनाचं काय जर ताबडतोब त्याचं जे यश आहे त्याला ती काय करते तर कमी लेखत म्हणते. नॅचरली हिज फादर इज अ स्कूल टीचर शी वुड से. साहजिकच त्याचे वडील काय होते तर शिक्षक आहेत ना, त्यामुळे तर काय झालं तर पहिला नंबर मिळाला. म्हणजे अशा प्रकारे ती काय करायची तर प्रत्येक गोष्टीला खोडत चालायची. तर कशा प्रकारे आणखीन बरेचसे एक्झाम्पल्स दिले बघा तिने काय एक्झाम्पल्स आहेत त्यामध्ये बघा. इफ आय सेड मीना श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल इजंट शी. जेव्हा मी तिला म्हटले की मीना कशी तर खूप सुंदर मुलगी किंवा देखणी मुलगी आहे, नाही का. मीना वुड बी पेसिमिस्टिक. मीना आपलं नेहमीसारखं एक उपहास करणं किंवा मग एक निराशावादी किंवा निगेटिव्ह वेने, एक निगेटिव्ह ॲटिट्यूडने तिचं उत्तर. वेन अ पोनी इज यंग ही लुक्स हँडसम. जेव्हा काय असतात घोड्याची जी पिल्लं असतात ती लहान असतात त्यावेळेस ते कसे दिसतात तर सुंदरच दिसतात. इट इज एज
दॅट मॅटर्स. हा काय तर वयाचा परिणाम आहे. वेट फॉर सम टाईम, काही काही वेळ थांब, काही काळ थांब. श्वेता विल बी अग्लियर दॅन एनीवन यू नो. श्वेता तुला कशी दिसेल तर इतरांपेक्षा कितीतरी कुरूप तुला वाटेल. मीना, इट्स अ ब्युटिफुल डे, लेट्स गो फॉर वॉक. मीना, आजचा दिवस खूप छान आहे, चल फिरायला जाऊया. तर मीनाचं उत्तर आपलं ठरलेलंच, निगेटिव्ह माइंड किंवा पेसिमिस्टिक विचार. नो, नाही. द सन इज टू हॉट अँड आय गेट टायर्ड इफ आय वॉक टू मच. नाही, आज सूर्य कसा आहे तर खूप तापतोय किंवा खूप उकडतंय, आज खूप गरम होतंय. अँड आय गेट टायर्ड इफ आय वॉक टू मच. आणि मी काय होते, खूप थकते, मी खूप काय होते तर दमते ज्यावेळेस मी काय करते तर चालते तेव्हा. बिसाइड, हू सेज वॉकिंग इज गुड फॉर हेल्थ. पण हे आता तिला आता तर तसं म्हटलं तर कोण असं म्हणतंय की चालल्याने काय होते तर तब्येत चांगली होते. हू सेज वॉकिंग इज गुड, कोण म्हणतंय असं की चालण्याने काय होते तब्येतीला फायदा होतो असं. देर इज नो प्रूफ, असा त्याचा काही कुठेही पुरावा नाही. दॅट वॉज मीना, ही अशी ती मीना. शी स्टेड अलोन इन अन अपार्टमेंट ॲज हर पॅरेंट्स लिव्ड इन दिल्ली. तिचे आईवडील हे काय कुठे राहतात, दिल्लीत राहायचे आणि त्यामुळे ती इथे एकटीच एका अपार्टमेंटमध्ये राहायची. शी वॉज अन ओनली चाइल्ड अँड हॅड द हॅबिट ऑफ कंप्लेनिंग अबाउट एनिथिंग अँड एव्हरीथिंग. ती एकुलती एक अशी मुलगी होती आणि प्रत्येक गोष्टीबद्दल नाराजी व्यक्त करायची तिला सवयच होती. त्यानंतर दिलंय बघा, नॅचरली शी वॉजंट अ व्हेरी प्लीजंट कंपनी अँड नो बडी वॉन्टेड टू व्हिजिट हर. निश्चितच अर्थातच आपण म्हणू शकतो की शी वॉजंट अ व्हेरी प्लीजंट कंपनी. तिचा जो सहवास आहे तो फार सुखावा असा नव्हता. अँड नो बडी वॉन्टेड टू व्हिजिट हर, त्यामुळं तिला कोणालाही भेटायला तिला आवडत नसे. म्हणजे कोणी तिला भेटायला जात नसे किंवा कोणालाही तिला भेटायला आवडत नव्हतं. आणि निश्चित आपल्यालाही आवडणार नाही जर कोणी असं प्रत्येक वेळेस काय करत असेल, निगेटिव्ह बोलत असेल तर आपल्याला ते आवडणार नाही. त्यामुळं कोणालाही तिला भेटायला आवडत नसे. देन वन डे मीना वॉज ट्रान्सफर टू बॉम्बे अँड सून वी ऑल फॉरगेट अबाउट हर. एके दिवशी काय झालं, मीनाची जी बदली आहे, मीनाची बदली मुंबईला झाली. बॉम्बेला मुंबई म्हणतात आताच्या काळात किंवा आताच्या भाषेत. तर मीनाची बदली कुठे झाली, मुंबईला झाली. अँड सून वी ऑल फॉरगेट अबाउट हर, आणि लवकरच आम्ही सगळे काय झालो तिच्याबद्दल विसरून गेलो की तिला विसरले हे सर्वजण. तिचा स्वभावच असा आहे की त्यामुळे ते तिला विसरले. मेनी इयर्स लेटर, काही वर्षानंतर, आय फाउंड माय सेल्फ कॉट इन द रेन ॲट बॉम्बे फ्लोरा फाउंटेन. मी काय झाले, मुंबईच्या फ्लोरा फाउंटेनपाशी काय झाले तर पावसात अडकले, पावसात सापडले. इट वॉज पॉवरिंग अँड आय डिडंट हॅव ॲन अम्ब्रेला. पाऊस कसा होता, खूप कोसळत होता आणि माझ्याकडे काय नव्हती, छत्रीसुद्धा नव्हती. आय वॉज स्टँडिंग नियर अकबर अलीज अ पॉप्युलर डिपार्टमेंट स्टोर वेटिंग फॉर द रेन टू सबसाइड म्हणजे टू सेटल डाऊन किंवा स्टॉप म्हणजे थांबावा. ओके, आय वॉज स्टँडिंग नियर अकबर अलीज. मी काय झाले होते तर अकबर अलीज या लोकप्रिय अशा डिपार्टमेंट स्टोअरजवळ पाऊस कमी होण्याची वाट बघत होते किंवा मी तिथे उभा होते. सडनली, अचानक, आय स्पॉटेड मीना. मला काय झाली तर मीना दिसली. माय फर्स्ट रिॲक्शन वॉज टू रन इवन इन द पॉवरिंग रेन. माझं पहिली जी रिॲक्शन होती किंवा पहिल्यांदा मला असं वाटलं, माझी जी पहिली प्रतिक्रिया होती ती काय होती, मी इथून काय करायचं, इथून पळून जावं. ओके, जरीही पाऊस कोसळत असला तरी देखील. आय वॉज एन्झायस टू अवॉइड बिईंग सीन बाय हर हॅव्हिंग टू लिसन टू हर नेव्हर एंडिंग कंप्लेंट्स. आणि मला असं वाटलं, मला काळजी वाटायला लागली की जर मी तिला भेटले तर मला काय व्हावं लागतील, तिचे जे काही नेव्हर एंडिंग अशा कंप्लेंट्स आहेत, म्हणजे तक्रारींचा जो पाढा आहे तो मला काय व्हावं लागेल तर ऐकावा लागेल, अशी मला काळजी वाटत होती, याची मला काळजी वाटत होती. अँझस म्हणजे काळजी वाटणे. ओके, हाऊएव्हर आय कुडंट एस्केप. परंतु काय झालं आता, हाऊएव्हर कशा प्रकारे ती आय कुडंट एस्केप म्हणजे निसटणे. मी काय होऊ शकले नाही, मी तिथून निसटू शकले नाही. शी हॅड ऑलरेडी सीन मी अँड कॉट होल्ड ऑफ माय हँड. तिने काय झालं तर मला ऑलरेडी बघितलं होतं. अँड कॉट होल्ड ऑफ माय हँड वॉर्मली, आणि तिने माझ्या हाताला काय केलं तर प्रेमाने घट्ट पकडला. तिने माझा हात प्रेमाने कसा केला तर घट्ट पकडला. व्हॉट इज मोर, शी वॉज व्हेरी चिअरफुल. आणखीन काय सांगू, ती फारच काय दिसत होती, उत्साहात दिसत होती, खूप आनंदात ती दिसत होती. हे ओ हो,
आय एम रिअली एक्सायटेड. मी खूप खुश झाले. इट्स नाईस टू मीट ओल्ड फ्रेंड्स. जुन्या मैत्रिणींना भेटून फारच छान, कसं तर छान वाटतं. व्हॉट आर यू डुईंग हिअर? तू इथे काय करते आहेस? आय एक्सप्लेन दॅट आय वॉज इन बॉम्बे ऑन ॲन ऑफिशियल वर्क. आता मी म्हणाले तिला की मी तिला स्पष्ट केलं की आय वॉज इन बॉम्बे ऑन ॲन ऑफिशियल वर्क. मी मुंबईला आले होते कशासाठी? तर माझ्या ऑफिसच्या कामासाठी. देन स्टे विथ मी टू नाईट शी सेड. तर मग आज माझ्याकडेच राहायला चल, ती मला म्हणाली. लेट्स चॅट, गप्पा मारूयात. आज आपण खूप गप्पा मारूयात. डू यू नो दॅट ओल्ड फ्रेंड्स अँड मेमरीज आर प्रेशियस अँड रिअर्स. आणि ती काय म्हणते बघा की तुला माहिती नाही का की ओल्ड फ्रेंड्स जे जुने मित्र असतात आणि जुन्या आठवणी असतात त्या कशा असतात तर खूप प्रेशियस, खूप मौल्यवान, आणि रिअर म्हणजे काय तर दुर्मिळ त्या असतात. तुला माहिती नाही का? तुला माहिती आहे का? असं तुला ठाऊक आहे ना? आय कुडंट बिलीव्ह इट. मी विश्वासच करू शकत नव्हते. वॉज दिस रिअली मीना? ही तीच मीना होती? आय पिंच्ड माय सेल्फ हार्ड टू बी शुअर इट वॉजंट अ ड्रीम. मी काय केलं तर खात्री करण्यासाठी मी स्वतःलाच काय केलं तर एक चिमटा काढला की मी स्वप्नात तर नाही ना, हे चेक करण्यासाठी. म्हणजे लेखिकेने स्वतःलाच काय केलं तर चिमटा घेतला की ती स्वप्नात तर नाही हे बघण्यासाठी. बट मीना वॉज रिअली स्टँडिंग देअर राईट इन फ्रंट ऑफ मी, स्क्विझिंग माय हँड, स्माइलिंग, अँड येस शी डिड लुक हॅपी. पण हो, मीनाच, खरोखर ती मीनाच होती जी माझ्यासमोर उभी होती. ती माझा हात दाबत होती, स्क्विझिंग माय हँड, स्माइलिंग, हसत होती, आणि हो, आणि अँड येस शी डिड लुक हॅपी, आणि ती खूप आनंदी दिसत होती. इन द 3 years शी हॅड बीन इन बँगलोर आय हॅड नेवर वन्स सीन हर स्माइलिंग लाईक दॅट. बंगळूरमध्ये ती असताना 3 वर्षाच्या काळात मी तिला असं कधी हसताना पाहिलं नव्हतं. अ फ्यू स्ट्रँड ऑफ ग्रे इन हर हेअर रिमाइंडेड मी दॅट इयर्स हॅड पास्ट. आणि तिच्या डोक्यावरच्या केसातील काही रुपेरी अशा जी काही बटं होती, म्हणजे कलरचे जे केस होते तिच्या डोक्यांवर, जे कलरफुल जे केस दिसत होते, त्याहून तिला वाटलं की बरेचसे आता वर्ष काय झाले तर पास झालेले किंवा बराचसा कालावधी हा निघून गेलेला होता. देअर वॉज अ फ्यू रिंकल्स इन हर फेस बट द ट्रूथ वॉज दॅट शी लुक्ड मोर अट्रॅक्टिव्ह दॅन एव्हर बिफोर. तिच्या चेहऱ्यावर काय झालं, थोड्याशा अशा सुरकुत्या दिसत होत्या, पण ती पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक, अट्रॅक्टिव्ह म्हणजे आकर्षक. शी लुक्ड मोर अट्रॅक्टिव्ह दॅन एव्हर बिफोर. ती काय तर पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक दिसत होती, हे निश्चितच. फायनली आय मॅनेज टू से. शेवटी मी तिला सांगितलं, नो मीना, आय कांट स्टे विथ यू टू नाईट. नाही मीना, आज रात्री मी तुझ्याकडे मला यायला जमणार नाही. आय हॅव टू अटेंड अ डिनर. मला काय करायचं, एका डिनर अटेंड करायचं किंवा एका जेवणासाठी मला जायचं आहे. गिव्ह मी युअर कार्ड अँड आय विल कीप इन टच विथ यू, आय प्रॉमिस्ड. काय कर, मला तुझं कार्ड देऊन ठेव, मी तुला संपर्क करीन किंवा मी तुझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहील. नक्की, निश्चितच. आय प्रॉमिस, मी तुला वचन देते. फॉर अ मोमेंट मीना लुक डिसअपॉइंटेड. क्षणभर मीना काय झाली तर नाराज झाल्यासारखी वाटली. लेट्स गो अँड हॅव अ टी ॲट लिस्ट, शी इन्सिस्टेड. त्यानंतर तिने काय करायला लागली तर ती विनवणी करायला लागली, ती आग्रह करायला लागली, चल मग निदान चहा तरी घेऊया. बट मीना, इट्स पॉरिंग. पण मीना, पाऊस पडतोय ना. सो वॉट, मग काय झालं. वी विल बाय अन अम्ब्रेला अँड देन गो टू द ग्रँड हॉटेल, शी सेड. आधी आपण काय करूया, छत्री विकत घेऊ आणि मग ग्रँड हॉटेलला जाऊ, असं ती म्हणाली. वी वॉन्ट गेट अ टॅक्सी इन दिस रेन, आय ग्रम्बल्ड. ओके, पण आपल्याला या पावसात टॅक्सीसुद्धा मिळणार नाही, आय ग्रम्बल्ड. मी कुरकुरले, म्हणजे मी कुरकुरत कुजबुजत म्हणाले की आता या पावसात आपल्याला काय मिळणार नाही, टॅक्सीसुद्धा मिळणार नाही. सो वॉट, वी विल वॉक. मग काय झालं, आपण चालत जाऊ. आय वॉज व्हेरी सरप्राईज्ड. मला फारच आश्चर्य झालं. दिस वॉजंट द सेम मीना आय हॅड नोन. मला माहीत असलेली ही ती मीना नव्हती. टुडे शी सीम्ड रेडी टू मेक एनी नंबर ऑफ ॲडजस्टमेंट. आज ती कुठलीही तडजोड करायला तयार होती. ॲडजस्टमेंट म्हणजे तडजोड. वी रीच द ग्रँड हॉटेल ड्रेंच. आम्ही भिजत, ड्रेंच म्हणजे काय, भिजणे. आम्ही भिजत ग्रँड हॉटेलला पोहोचलो. बाय देन द ओनली थॉट इन माय माइंड वॉज टू फाइंड आउट हू
or what had brought about such a change in the pessimistic Meena I had known. नक्की कोणामुळे आणि कशामुळे या निराशावादी म्हणजे मीना कशी होती पेसिमिस्टिक म्हणजे निराशावादी अशी जी मीना आहे तिच्यामध्ये एवढा बदल घडून आला हे जाणून घेतले पाहिजेत. हाच एक विचार लेखिकेच्या मनात काय येत होता तर बऱ्याचशा वेळापासून येत होता असं लेखिका म्हणते. म्हणजे तिला लेखिकेला जी मीना माहिती होती त्यामध्ये हे बदल कशामुळे झाले आणि काय कोणामुळे झाले हे जाणून घ्यायचं होतं कोणाला लेखिकेला. तो तिच्यासमोर एक प्रश्न होता. मीना कशी होती पेसिमिस्टिक निराशावादी अशी मुलगी होती. आय वॉज क्वाईट क्युरियस मी फार माझी जी उत्सुकता आहे ती खूपच वाढली होती. टेल मी मीना इज देअर अ प्रिन्स चार्मिंग हू हॅड मॅनेज टू चेंज यू सो. मीना मला एक सांग तुला कोणी प्रिन्स चार्मिंग भेटला आहे की ज्यामुळे तुझ्यात एवढा बदल झाला आहे म्हणजे कोणी तुला भेटला आहे का की ज्याच्यामुळे तुझ्यामध्ये एवढा काय झाला आहे तर बदल झाला आहे. मीना वॉज सरप्राइज्ड बाय माय क्वेश्चन. नो देर इजंट एनीवन लाईक दॅट शी सेड. ओके ज्यावेळेस मी तिला प्रश्न विचारला मीना काय झाली तर माझ्या प्रश्नाने काय झाली तर आश्चर्यचकित झाली आणि ती काय म्हणतीये नो देर इजंट एनी वन लाईक दॅट आणि ती म्हणाली की असं कुणीही नाही. देन व्हॉट इज द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी. मग तुझ्या उत्साहाचं रहस्य काय. आय आस्ट मी विचारलं. लाईक तेंडुलकर डज इट ॲडव्हर्टाइजमेंट. तेंडुलकर जाहिरातीत विचारतो तसं मी तुला विचारते की मग तुझ्या ह्या एनर्जीचं सिक्रेट काय आहे. शी स्माइल्ड. अ बेगर चेंज माय लाईफ. तिने सांगितलं की एका भिकाऱ्याने माझं काय केलं तर आयुष्य बदलून टाकलं. ती हसत असं ती म्हणाली. ती हसली आणि म्हणाली की एका भिकाऱ्याने तिचं आयुष्य बदलून टाकलं आहे. आय वॉज ॲब्सोल्युटली डम फाउंडेड अँड शी कुड सी इट. मी पूर्णपणे चक्रावून गेले आहे हे तिच्या लक्षात आलं. येस अ बेगर शी रिपीटेड. होय एका भिकाऱ्यामुळे. ओके शी रिपीटेड ॲज इफ टू रिअश्युअर मी. मला खात्री पटवून देण्यासाठी तिने पुन्हा त्या गोष्टीला रिपीट केलं किंवा पुन्हा ते सांगितलं तिने की एका भिकाऱ्यामुळे तिच्या आयुष्यात बदल झाला आहे. ही वॉज अन ओल्ड अँड used to stay in front of my house with his 5-year-old granddaughter. He was old and used to stay. तो काय होता एक म्हातारा भिकारी होता आणि आपल्या 5 वर्षाच्या नातीसोबत ग्रँडडॉटर म्हणजे नातीन आपल्या 5 वर्षाच्या नातीसोबत ग्रँडडॉटरसोबत तो माझ्या घरासमोर राहत होता. ॲज यू नो आय वॉज क्रॉनिक पेसिमिस्ट. ओके मी किती पक्की निराशावादी आहे हे तुला काय तर माहीतच आहे. क्रॉनिक म्हणजे कंटिन्युअल लास्टिंग फॉर लॉंग टाईम म्हणजे ज्यामध्ये बदल होऊ शकत नाही. एकदम तीव्र अशा प्रकारची ती निराशावादी होती. आय यूज टू गिव्ह माय लेफ्ट ओव्हर्स टू धिस बेगर एव्हरी डे. ओके मी त्याला म्हणजे त्या भिकाऱ्याला रोज काय करायचे माझ्याकडे जे शिळं अन्न आहे किंवा शिळं पाका आहे ते देत होते किंवा देत असे. आय नेवर स्पोक टू हिम. मी त्याच्यासोबत कधी बोलले नव्हते म्हणजे त्याशी ती कधी बोललीच नव्हती. नॉट डीड ही स्पीक टू मी. आणि तोही तिच्यासोबत कधी बोलला नव्हता. वन मॉन्सून डे पावसाळ्याच्या एका दिवशी आय लुक्ड आउट ऑफ माय बेडरूम विंडो अँड स्टार्टेड कर्सिंग द रेन. एका पावसाच्या एका दिवशी मी काय झाले तर माझ्या बेडरूमच्या खिडकीतून बाहेर पाहत पावसाला काय करत होते तर शिव्या देत होते शाप देत होते. कर्स म्हणजे शिव्या देणे शाप देणे म्हणजे मीना काय करत होती तर या पावसाला काय देत होती शिव्या आणि शाप देत होती. आय डोंट नो व्हाय आय डीड दॅट बिकॉज आय वॉजंट एव्हर गेटिंग वेट. मी भिजतसुद्धा नव्हते तरी पण मी काय करत होते मी असं काय करत होते हे मलाच माहिती नाही. दॅट डे आय कुडंट गिव्ह द बेगर अँड हिज ग्रँडडॉटर देअर डेली कोटा ऑफ लेफ्ट ओव्हर. त्या दिवशी मी त्या भिकाऱ्याला आणि त्याच्या नातीला त्याच्या ग्रँडडॉटरला रोजचं जे उरलेलं अन्न आहे ते मी देऊ शकले नाही. दे वेंट हंग्री आय एम शुअर. मला खात्री होती की ते नक्कीच काय असतील तर उपाशी राहतील. हाऊ एव्हर व्हॉट आय सॉ फ्रॉम माय विंडो सरप्राईज्ड मी. पण खिडकीतून मी जे पाहिलं त्याने मला थक्क केलं किंवा मला तिने मी ते बघून आश्चर्यचकित झाले. The beggar and the young girl were playing on the road because there was no traffic. मी बघितलं की तो भिकारी आणि ती लहान मुलगी रस्त्यावर रहदारी नसते म्हणजे कोणी येत जात नव्हतं त्यामुळे काय करत होते त्या रस्त्यावरती काय करत होते खेळत होते.
बिकॉज देअर वॉज नो ट्रॅफिक, कुठल्या प्रकारचा ट्रॅफिक नव्हता, त्यामुळे ते रस्त्यावर तो भिकारी आणि ती मुलगी खेळत होते. दे वर लाफिंग, क्लॅपिंग, स्क्रीमिंग जॉयसली ॲज इफ दे वेअर इन पॅराडाईस. ओके, ते काय करत होते, हसत होते. ओके, टाळ्या वाजवत होते. ओके, क्लॅपिंग म्हणजे टाळ्या वाजवणे, लाफिंग म्हणजे हसणे, त्याचबरोबर स्क्रीमिंग म्हणजे ओरडणे. खूप जोराने ते काय कर आनंदाने खूप ओरडत होते. ॲज इफ जसं काही, दे वेअर इन पॅराडाईस जसं काही ते काय होते तर एखाद्या पॅराडाईसला आपण मराठीत म्हणतो हेवन, हेवन, पॅराडाईस म्हणजे हेवन, स्वर्ग, जसं काही ते स्वर्गातच होते. हंगर अँड रेन डिड नॉट मॅटर, आणि जो काही हंगर म्हणजे भूक आणि जो काही पाऊस आहे त्याचा त्यांच्यावर काही परिणाम नव्हता किंवा त्यांना काही फरक पडत नव्हता. बघा पुढे काय दिलं आहे, दे वेअर टोटली ड्रेंच अँड टोटली हॅपी. ते पूर्णतः भिजले होते आणि ते पूर्ण कसे होते तर खूप आनंदात ते होते, ते खूप आनंदात होते. आय इनवी देअर झेस्ट फॉर लाईफ. मला त्यांच्या जे जीवनातला तो उत्कट असा उत्साह पाहून मला काय वाटायला लागला, हेवा किंवा त्यांचा हेवा असा मला वाटायला लागला किंवा मत्सर मला असा वाटायला लागला होता. दॅट सीन फोर्स मी टू लुक ॲट माय ओन लाईफ. त्या दृश्याने मला स्वतःच्या आयुष्याकडे वळून पाहण्यास भाग पाडलं. आय रिअलाइज आय हॅड सो मेनी कम्फर्ट्स नन ऑफ विच दे हॅड. मला जाणीव झाली की माझ्याकडं सर्व सुखसोयी आहेत, मी सगळ्या सुखसुविधांमध्ये राहते, त्यांच्याकडे त्यापैकी काहीही नाही. बट दे हॅड द मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ ऑल ॲसेट्स, वन विच आय लॅक्ड. मात्र त्यांच्याकडे एक अशी मौलिक अशी गोष्ट आहे जी माझ्याकडे नाही. ॲसेट म्हणजे संपत्ती, मौलिक अशी गोष्ट त्याला आपण म्हणू शकतो. ॲसेट म्हणजे बघा दिल्या अर्थ त्यांनी अ युजफुल अँड व्हॅल्युएबल थिंग, एक अलौकिक अशी त्यांच्याकडे काय ती गोष्ट आहे जी माझ्याकडे नाही किंवा माझ्याकडे नव्हती. दे न्यू हाऊ टू बी हॅपी विथ लाईफ ॲज इट वॉज. त्यांना माहिती होतं की आयुष्य जसं आहे त्यात आनंदी कसं राहायचं हे त्यांना चांगलं ठाऊक आहे किंवा त्यांनी माहिती होतं ते. आय फेल्ड अशेम्ड ऑफ माय सेल्फ. मला स्वतःचीच लाज वाटली. आय एव्हर स्टार्टेड टू मेक अ लिस्ट ऑफ व्हॉट आय हॅड अँड व्हॉट आय डिड नॉट हॅव. मी माझ्याकडे काय आहे किंवा काय होतं आणि काय नाही याची मी चक्क यादी बनवू लागले होते. आय फाउंड आय हॅड मोर टू बी ग्रेटफुल फॉर दॅन मोस्ट पीपल कुड इमॅजिन. ओके, मला असं लक्षात आलं की अनेक लोक विचारही करू शकणार नाहीत अशी कितीतरी गोष्टी माझ्याकडे आहेत. दॅट डे, त्या दिवशी, आय डिसायडेड टू चेंज माय ॲटिट्यूड टुवर्ड्स लाईफ. त्या दिवशी ओके, आय डिसायडेड टू चेंज माय ॲटिट्यूड टुवर्ड्स लाईफ युझिंग द बेगर ॲज माय रोल मॉडेल. त्या दिवशी त्या भिकाऱ्याला मी माझा आदर्श मानला आणि आपल्या स्वतःच्या आयुष्याकडे बघण्याचा माझा जो दृष्टिकोन आहे ते मी बदलायचं ठरवलं. त्यानंतर बघा काय दिलं आहे, ॲज अ लॉंग पॉज आय आस्क्ड मीना हाऊ लॉंग इट हॅड टेकन हर टू चेंज. बरेच वेळ शांत राहिल्यानंतर, काही क्षण शांत राहिल्यानंतर मी काहीतरी मीनाला विचारलं की स्वतःमध्ये बदल घडून आणायला किती वेळ लागला. ओके, हाऊ लॉंग इट हॅड टेकन हर टू चेंज. स्वतःमध्ये बदल घडून आणायला किती वेळ लागला. वन्स दिस रिअलायझेशन डाऊन, शी सेड. रिअलायझेशन डाऊन मीन्स बिगन टू रिअलाइज. ओके, ती म्हणाली एकदा त्या जाणीवेची अनुभूती झाल्यानंतर ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मला जवळपास 2 वर्ष लागली. काय म्हणते बघा ते, वन्स दिस रिअलायझेशन डाऊन, शी सेड, इट टूक मी ऑलमोस्ट 2 years टू पुट द चेंज इन टू इफेक्ट. जवळपास 2 वर्षे मला ह्या गोष्टीची मला ज्यावेळेस प्रतीची झाली किंवा मग हा अनुभव ज्यावेळेस मला अनुभूती ज्यावेळेस झाली, मला जाणीव झाली अनुभूतीची, त्यानंतर मला जवळपास 2 वर्ष लागली स्वतःला चेंज करण्यासाठी. नाव नथिंग मॅटर्स. ओके, आता मला कोणत्याही गोष्टीचा फरक पडत नाही. आय एम ऑलवेज हॅपी. आता मी काय असते तर नेहमी आनंदी असते, मी कायम आनंदी असते. आय फाइंड हॅपीनेस इन एव्हरी स्मॉल थिंग, इन एव्हरी सिच्युएशन अँड इन एव्हरी पर्सन. मी प्रत्येक छोट्या गोष्टीत, प्रत्येक घटनेत आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये मला आता काय दिसतो तर आनंद दिसतो किंवा मी आनंद शोधते. डिड यू गिव्ह एनी गुरु दक्षिणा टू युअर गुरु, आय आस्क्ड. मी तिला विचारलं तुझ्या गुरुला तू काही गुरुदक्षिणा दिलीस की नाही. नो, अनफॉर्च्युनेटली बाय द टाईम आय अंडरस्टूड थिंग्स ही वॉज डेड. नाही,
दुर्दैवाने नाही. बाय द टाईम आय अंडरस्टूड थिंग्स ही वॉज डेड. मला या गोष्टीची जाणीव होईपर्यंत तो मरण पावला होता. बट आय स्पॉन्सर्ड हिज ग्रँड डॉटर टू अ बोर्डिंग स्कूल ॲज अ मार्क ऑफ रिस्पेक्ट टू हिम. पण त्याच्या नातीच्या बोर्डिंग स्कूलची जबाबदारी उचलून मी त्याला एक आदरांजलीच वाहिली होती. ओके, अशा प्रकारे हा लेसन काय होतं इथे संपून जातो. ह्या लेसनचं रायटिंग केलं आहे सुधा मूर्ती यांनी. अतिशय छान अशी स्टोरी आहे आणि निश्चितच आपण यातून काय झालं पाहिजे तर शिकलं पाहिजेत. आणि आपण नेहमी ऑप्टिमिस्टिक आशावादी नेहमी आपण कसं राहावं, आनंदी राहावं, हा एक आपला मेसेज मिळतो. आणि ह्या जी स्टोरी आहे मीनाची, त्यापासून आपल्याला निश्चितच काहीतरी शिकायला मिळतं. ते म्हणजे आनंदी आपण राहिलं पाहिजेत. कारण आपल्याकडे भरपूर गोष्टी आहेत ज्या इतरांकडे नाही. आणि प्रत्येक व्यक्ती हा कसा आहे तर एक युनिक आहे. एक वैशिष्ट्य प्रत्येकामध्ये, अलौकिकता एका प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे. त्यामुळे सर्वांनी आनंदी राहा आणि हेल्दी राहावं. इथे आपला लेसन संपून जातोय. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन हे यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला काय होत राहतील, येणाऱ्या व्हिडिओचे काय मिळतील तर नोटिफिकेशन मिळत राहतील. आणि ह्या लेसनच्या रिलेटेड जे काही आणखीन जे काही प्रश्न उत्तर आहे त्याची लिंक, इंग्लिश वर्कशॉपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ती बघा. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.